नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज परत एक नवीन ANM GNM या पदाची भरती आपण घेऊन आलेलो आहे. हे जे आहे न्यूजपेपरवर आलेली जाहिरात आहे. तर यावर सर्व माहिती भेटेल तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करायला, चॅनलला फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, यामध्ये तुम्हाला जे आहे शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जे आहे या अंतर्गत भरती आहे. हा कॉलेज कोड दिलेला आहे. रिकग्नाइज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अफिलेटेड बाय MUHS नाशिक अंतर्गत हे कॉलेज चालतं. यामध्ये तुम्हाला ॲड्रेस पहा, ॲट केतापूर, पोस्ट कळंबी, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर या ठिकाणी ही पदभरती आहे. तर पहा काय सांगितलं आहे, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर इलिजिबल कॅन्डिडेट्स. पोस्ट लास्ट डेट ऑफ अप्लाय 30/10/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला जर या भरती संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा. तुम्हाला जी काही अडचण असेल किंवा मग याच्याविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तर या नंबरला फोन करा. या नंबरवर तुम्हाला सर्व काही अडचणी सॉल्व करून जातील. हे नंबर त्यांच्याच जे कॉलेजचा आहे त्यांच्यामधला नंबर आहे, जेणेकरून हे अडचण सॉल्व करण्यासाठी वगैरे क्युरीसाठी दिलेला आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला संहिता एक पद आहे, त्यानंतर संहिता संस्कृतमध्ये हे लेक्चररसाठी, असिस्टंट प्रोफेसरसाठी एक पद आहे. त्यानंतर जे नेक्स्ट आहे क्रिया शरीर, यामध्ये जे आहे रीडरसाठी असोसिएट प्रोफेसरमध्ये एक पद आहे. त्यानंतर जे नेक्स्ट आहे पायामध्ये जे पोस्ट डिटेल आहेत या ठिकाणी नेक्स्ट पहा, जे आहे स्टाफ नर्स ॲज अ GNM आणि ANM असे या ठिकाणी भरतीचं नाव आहे. एकूण 8 पदं आहेत. तर पहा या ठिकाणी ऑलरेडी असं सांगण्यात आलेलं नाही आहे की हे GNMचे पदं 8 आहेत का ANMचे पदे 8 आहेत म्हणून. तर पहा या ठिकाणी जर GNMचे विद्यार्थी आले सर्व तर GNMचे घेतले जातील, ANMचे विद्यार्थी आले तर ANMचे घेतले जातील. जर GNM आले नसले, हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी जर नाही आले आणि BSCचे जर गेले तर BSCचे पण घेऊ शकतात. तर जे कोणी इच्छुक आहे ANMचे असतील किंवा मग GNMचे असतील तर तुम्ही जाऊन या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्हाला या ठिकाणी जॉब करायची इच्छा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची सॅलरी किती असेल तर सॅलरी वगैरे ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे. हे शॉर्ट नोटीस आहे जे की न्यूजपेपरवर आलेली लोकमतच्या, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती नाही भेटणार. तुम्हाला सर्व माहिती जे आहे ऑफिशियल एक तर तुम्हाला या वेबसाईटवर भेटेल, जे किंवा तुम्ही या ठिकाणी नंबर ज्यावर संपर्क करून माहिती घेऊ शकता. त्यानंतर पहा या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे त्या संदर्भात काही माहिती आहे. जे कोणी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यानंतर एक्सपिरियन्स, पे स्केल, application for the post as per the norms specified by the Ministry of Ayush, Government of Maharashtra, Maharashtra Unit Health Science Nashik as modified from time to time. जे काही नियम वगैरे आहेत, जे शासनाचे नियम, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्य संदर्भामधले भरतीच्या नियम आहेत त्या सर्व पाळूनच या ठिकाणी भरती केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. नो DA विल बी पेड फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू. तुम्ही जर भरती देणार असाल, मुलाखत देत असाल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा भत्ता वगैरे देण्यात येणार नाही असं ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे. द ॲप्लिकेशन्स गिविंग फुल पर्टिक्युलर्स अँड अटेस्टेड कॉपी ऑफ द ऑल सपोर्टिंग डॉक्युमेंट शुड बी रीच द अंडरसाइन टिल 30 ऑक्टोबर 2025. तर पहा आणखीन फॉर्म भरण्यासाठी वेळ आहे, तुम्ही तोपर्यंत फॉर्म भरू शकता. 25 तारखेला म्हणजेच आजच्या दिवशीच हे न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. आज 25 तारीख आहे, तर आजच्या दिवशीच हे न्यूजपेपरमध्ये आलेली भरती आहे. तर पहा त्यानंतर इंटरेस्टेड कॅन्डिडेट शुड सेंड स्कॅनड कॉपीज ऑफ रिलेव्हंट डॉक्युमेंट्स थ्रू हँड बाय पोस्ट. जे कोणी इच्छुक भरणारा कॅन्डिडेट आहे किंवा उमेदवार आहे, GNMचा असेल किंवा मग ANMचा असेल किंवा मग फार्मसीचं पण असेल, ठीक आहे. फार्मसीचे पण एक जागा सुटलेली आहे यामध्ये, बाकी ANM GNMचे पण आहेतच. जे कोणी भरणार आहे इच्छुक त्यांनी काय करायचं, एकतर तुम्ही स्वतः बाय हँड म्हणजे स्वतः तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे किंवा तुम्ही पोस्टद्वारे पण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. सर्व जी काही माहिती आहे पोस्टद्वारे पण तुम्ही डॉक्युमेंट वगैरे भरून A4 साईजवर अर्ज करून सर्व माहिती भरू शकता. कुठं पाठवायचं आहे तुम्हाला, ॲट केतापूर, पोस्ट कळंबी,
तालुका काळमेश्वर, जिल्हा नागपूर 441501 या ठिकाणी तुम्ही हे पाठवायचं आहे. त्यानंतर पहा इंटरव्ह्यू डेट विल बी कन्व्हेड टू शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट. त्यानंतर तुम्ही जेव्हा हे सर्व डॉक्युमेंट पाठवल्यानंतर तुम्हाला काय होईल, या ठिकाणी जे तुमचं शॉर्टलिस्ट आहे डॉक्युमेंटची, ती डॉक्युमेंटची शॉर्टलिस्ट येईल. शॉर्टलिस्ट आल्यानंतर तुमचं त्यामध्ये जर नेम असेल, तुमचं जर नाव असेल, तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे. तर पहा हे 25 ऑक्टोबरचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नागपूर मेनचं पेपर आहे एडिशन लोकमत न्यूजपेपरचं, त्या ठिकाणी हे न्यूज पब्लिश झालेली आहे. तर पहा ही माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतरच एक महत्त्वाची अपडेट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, NMMC म्हणजेच नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन संदर्भामधला हे अपडेट असणार आहे. तर पहा NMCमध्ये जे आहे कोर्टाचा केस चालू होता ऑलरेडी, तर त्या कोर्टाच्या केसमध्ये जे आहे 4 आठवडे देण्यात आले होते. त्यानंतर मी त्या NMMC मुंबई जे आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, आपल्याला आणखीन एक RTIद्वारे पण एक माहिती भेटलेली आहे. RTIद्वारे असं सांगण्यात आलेलं आहे की जे केस आहे ते कोर्टातली पूर्ण सॉल्व झालेली नाही आहे, त्यामुळं जोपर्यंत ती केस सॉल्व होत नाही तोपर्यंत भरती ही पूर्ण होणार नाही असं कोर्टानं सांगितलेलं आहे. त्यामुळं जी कोणी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी तुम्ही लागेल असं अपेक्षा धरून ठेवलेला असाल, जर त्या ठिकाणी वेळ होण्याची शक्यता आहे NMC मुंबई या भरतीमध्ये, तर तुम्ही अभ्यास वगैरे बंद करू नका. दुसरी भरती जी येईल त्यासाठी पण तयारी चालू ठेवा, एवढंच मला सांगायचं आहे. तर ज्यामध्ये तुमचं निवड होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुम्हाला या ठिकाणी वाट पाहत असाल अभ्यास बंद करून, स्टडी तुम्ही स्टॉप करून जर तुम्ही या ठिकाणी या भरतीचा वेट करत असाल तर ते नका करू, अभ्यास चालू करा. ही भरतीचा निकाल कधी ना कधी येईलच, कारण आता सध्या इलेक्शनचं पण वातावरण आहे. इलेक्शन त्यामध्ये आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर काही भरती वगैरे होणार नाही, काही गोष्टी थांबतील. त्या काळामध्ये सर्व गोष्टी ज्या असतील त्या बंद असतील. ठीक आहे, तर त्या गोष्टी बंद असल्यावेळेस तुम्हाला ह्या प्रोसेस करता येणार नाही, त्यामुळं तुम्हाला हे सर्व 2026च्या पिरियडमध्येच जाऊ शकतं. तर पहा आपला अभ्यास चालू ठेवा, भरती केव्हा ना केव्हा येणारच आहे, त्यावेळेस तुम्ही लागू नये असं तुमचं झालं नाही पाहिजे. एवढा स्टडी करा की तुमची भरती आल्यानंतर तुमचं नाव हे रँकमध्ये असलं पाहिजे, एवढं तुम्ही कॉन्फिडंट असलं पाहिजे. एवढंच DMR नर्सिंगच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि जर नक्की हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. असे व्हिडिओ जे आहेत आपण डेली आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जी भरतीची माहिती आहे ते तुम्हाला भेटेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.